है ना, ठीक है. इसको हटाना पड़ेगा ना. कोण हटाएगा? बघू शकता काय काय करायला लागत आहे मित्रांनो. बघा, पोटा पाण्यासाठी आज मी 14 फुटीचा 400चा टेम्पो घेऊन आलेला आहे. बघा, इम्पोर्ट एक्सपोर्ट तुम्हाला जॉब माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते काही. बघा, मी एका गोडाऊनमधून काहीच कार्टून घेऊन आलेलो आहे एक्सपोर्टसाठी. बघा, हे त्याचे BL आहे, म्हणजे पूर्ण याच्यावर डिटेल्स आहे. बघा, तर हे कार्टून आहेत तून आलेले आहे. बघा, माल वगैरे सगळा लिहिलेला आहे याच्यावर. तर हे 273 कार्टून भरून मी आलेलो आहे. ते GDL CFS आहे ते आपला नावाशावमध्ये. बघू शकता, टाटा 407 14 फुटीचा हा ट्रक आहे माझ्याकडे, टेम्पो आहे. तर गाईज बघू शकता, आता मी कार्टून घेऊन आलेलो आहे. हा इथे बाजूलाच गोडाऊन आहे GDL म्हणून. तर गाईज तो आता पार्टीवाला जो असतो CAचे, तो आता हे माझी गेटपास तयार करील आणि गेटपास झाल्यावर मला हे गाडी आतमध्ये गेटवर गेटपास वगैरे लायसन वगैरे दाखवून तिकडे कुठल्या वेअरहाऊसला घेऊन जायला लागेल आणि किती नंबर वेअरहाऊस असेल त्याप्रमाणे ही गाडी लावायला लागेल. आणि ती गाडी फायनली गाईज तिथले लेबर आहे ते येणार आणि मी त्यांना गाडी 274 कार्टून खाली करून द्यायला लागतील गाईज. तर पूर्ण हार्डवर्क आहे. तर मी फर्स्ट टाईम इथे बदली म्हणून आलेला आहे गाईज. तर नवीन एक्सपिरियन्स म्हणून काहीतरी आपल्या डेलीचा समजा असे पिकअप ड्रॉपचा जॉब, पण नवीन एक्सपिरियन्स म्हणून आम्ही मोठाला टेम्पो घेऊन आलेला आहे. बघू शकता 407 टेम्पो आहे आणि 14 फुटीचा टेम्पो आहे गाईज. तर त्याला आतमध्ये आता कशा पद्धतीने काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. अनलोडिंग झालेलं आहे. 273 कार्टन अनलोडिंग केलेले आहे. बघू शकता, दरवाजा लावत आहे का. बघा, 273 कार्टून घेऊन आलेलो आणि आता फायनली खाली करून झालेले आहे. हार्डवर्क किती असते बघा बाबा. ये क्या हो गया? चालू नहीं हो रहा है? चालू नहीं हो रहा है. अभी धक्का मार के हो जाएगा. हाँ, हो जाएगा. फर्स्ट में आप उठा लोगे. तुम ही उठाओ, मैं धक्का मारता है. चलो 2 आदमी के लगे. हाँ, ले एक लेबर ले. मेरे को नहीं जमता. मैं कभी चला है. ऐसा मत कर. पहले प्रैक्टिस करो, नहीं तो किसी को ठोकेगा बिकेगा. मैं भी पहले मैं छोटा गाड़ी चलाता है, पहली बार है. नहीं ऐसा चलाता है. चलाता है ना. हाँ, वैसा कभी धक्के में उठाया नहीं गाड़ी. हाँ, तो धक्के में मैं उठाया था. हाँ, गाड़ी देखिए, बघू शकता गाड़ी बंद पडलेली आहे. रुको रुको, ये पहला ये निकालना पड़ेगा. चालू रखो. हाँ, वो सब करता है, टेंशन मत लो. सेकंड पे रखना पड़ेगा गाड़ी. हाँ? सेकंड पे रखना पड़ेगा. हाँ, वो एकदम वो दे जूना गाड़ी. गाड़ी जुना है लेकिन अपने को उसको हँडल करणे काय. ट्रक चालू झालेला आहे. 2 धक्के मारत आहे. मला पाणी भरायला लागेल. काय आलं झाले बघा इथे. एक ड्रायव्हरने दुसऱ्या ड्रायव्हरची मदत केलेली आहे बघा. काय त्याची मदत. कुठली गोष्ट मेहनतीशिवाय काय साध्य होत नाही. काही तुम्ही बोलाल दे रे अरे घातल्यावरही, असं काय होणार नाही. तुम्हाला मेहनत घ्यायला लागेल. हे बघा, मी आज घरात बसापेक्षा हा मोठा 407 ट्रक घेऊन आलेला आहे बघा, टेम्पो. 273 कार्टून खाली केलेले आहेत. ते बिसे 10-10 किलोचे कार्टून होते, खाली करून झालेले आहेत. आता गेटपास वगैरे दिलेले आहे बघा. त्यांनी रिसिविंग वगैरे दिलेले आहे पार्टीवाल्याने. ही गेटपास आहे बघा. गेटपास दाखवायचे गेटवर आणि तो कार्ड आहे, तो हा कार्ड दिला होता आतमध्ये येण्यासाठी. कार्ड जमा करायला लागेल काहीच. त्याला देवाचं नाव घेऊन चालू करतोय मी माझी गाडी, नाही तर माझी गाडी बंद पडायची.
तर बघा न्यूट्रल केलेली आहे गाडी, क्लच दाबलेला आहे. तर चावी लावतोय गाडीची. गाडी हवा इथे गरमी सुद्धा खूप आहे बघा, घामाघूम झालेला आहे पूर्ण. त्याला ही आपली गाडी BS4 आहे, लगेच चालू होतंय, काय टेन्शन नाही. सेकंड गिअरवरच गाडी उठणार आहे. पार्किंग ब्रेक ऑफ करतोय, पार्किंगचा ब्रेक ऑफ केलेला आहे. त्याला रामाचं नाव घ्या, जय श्रीराम आणि बोला. चला फायनली गाडी चाललेलो आहे बघा. इथं गोडाऊनला CFS आहे आपला मिडियल. बघू शकता आपल्या गाडीला पिकअप एक नंबर आहे, त्याचा टेन्शनच नाही. काय कंडिशन झाली बघा, पुन्हा भिजलो आहे गाईच. हार्डवर्क ही कामं परप्रांतीय लोकांनीच करावी गाईच. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे, म्हणजे डेली जर काम केलं तर काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. आपण काय डेली येत नाही गाईत, अवकाळी आलेलो. रोज जर आलो तर काही सवय होईल, पण लेबर जे असतात आपले लोकलच असतात इथले, आता चांगले होते म्हणून काही नाही. त्यांनी थोडं हेल्प केली मला. एकाने उरणचा होता, त्यांनी हेल्प केली म्हणून ती गाडी लवकर खाली झाली. ते दुसऱ्या ठिकाणी गोडाऊनमध्ये लोकल लेबर एवढे त्रास देतात. आता मी पण लोकल होतो म्हणून मला त्याने थोडा सपोर्ट केला, नाही तर ते त्यांना ती घाई असते, गाडी कधी खाली होते आणि कधी जाते. बघा मी आता फायनली तर चाललेलो आहे मी. एका दिवसामध्ये 407 गाडी कशी चालवली बघा. आणि हा गेट आलेला आहे गाडी. चला अशा पद्धतीने आज एवढा स्ट्रगल करायला लागलेला आहे मला बघा. 500 रुपयासाठी मला आज किती 273 ते 10 किलोचे कार्टून खाली करायला लागले. पूर्ण घामाघूम झालो. नक्कीच त्या मला आपल्या लोकल लेबरने मदत केली. आपल्याच गावाला उरत होता गाडी, त्यांनी थोडी हेल्प केली म्हणून. नाही तर माझी आता तिथंच बेशुद्ध पाडायची वेळ आली असते गाडी, कारण की आपल्याला सवय नाही आहे. आणि बस झाला, एकच भाडा मारतोय आणि रामराम करतोय, जास्त काय जमणार नाही. गाडी चालवता येते, गाडीचा काय नाही. कार्टून वगैरे मोजून द्यायचे, खाली करून द्यायचे लपडे. त्यामुळे मी आता घरचा रस्ता देतोय बाबा. ही गाडी जमा करतोय आणि 500 रुपये घेतो, जाते 2 गेअरी मारते मुकाडे. चला आजचा व्लॉग इथे संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट टाईमला. काहीतरी आपण नवीन स्ट्रगल काहीतरी करून दाखवायला लागेल तुम्हाला. पहिला घे टाका तर रिवर्स टाकला लागेल बघा. हे छोटे गाड्यावाले असे मोठ्या गाड्या आपण जर चालवतो ना, त्यांचा पारा लगेच चढतो गाईच. त्यांना वाटते आहे का काय ते असं समजतात. आपण पण इतके लोकलच जाऊ गाईच. बघा हा गोडाऊन इथे मी कार्टन खाली गेलेलं आहे. GDL कंपनी, या गोडाऊनचं नाव आहे GDL. आणि मी चाललेलो आहे बघा. आता गाडी लय जुनी आहे, BS4च आहे, पण पिकअप चांगला घेते, टाटाची आहे. बघू शकता तिथे आतमध्ये एखादी गाडी बंद पडलेली, लय जुना मॉडेल होता. त्याला थोडी हेल्प केली. ती गाडीचा काय गेअर पण मला समजत नव्हते, पण मी थोडी हेल्प केली. चला मी आता चाललेला बेस्ट रोडला. गाडी आपली खाली झालेली आहे. आपली गाडी चालवायचा काय प्रॉब्लेम नाही. गाडी मी पहिली सुद्धा चालवायचो, पण ती कार्टन खाली करायचं बोललंच तर गाडी वाटली येते. गाडीच बस झाला. जय श्रीराम. बाबा नको, मी आज पहिल्यांदा असं काम केलेलं आहे. रस्ता देते बाबा. हो बाबा.